नमस्कार. परत एकदा आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. 8:30 झालेले आहेत आणि फक्त 18 जण जॉईन झालेले आहेत. एनिवे, किती जणांना वेल्थ या विषयावरती हा महिना करावा असं वाटतं? वेल्थ मॅनिफेस्टेशन साठी आपण काही टेक्निक्स, काही मेडिटेशन, माइंडसेट बदलण्यासाठी काही मेडिटेशन करावे, असं किती जणांना वाटतं? अच्छा. मी असा प्रश्न विचारला, किती जणांना वेल्थ विषयी मेडिटेशन किंवा टेक्निक्स हा महिना पूर्ण वेल्थ वरती घालवावा असं वाटतं? आणि मी म्हणून टाईप करा. ओके. सो मी परत एकदा सांगते की वेल्थ वरती मी मागच्याच आठवड्यात तुम्हाला सांगितलेलं की मी वेल्थ या विषयावरती हा पूर्ण महिना घेणार आहे. आणि वेल्थ या विषयावरती संपूर्ण महिना घालवताना आपण त्याची क्लिन्झिंग प्रोसेस काय आहे किंवा आपलं काय म्हणतात, एनर्जी कशी मॅनेज करायची आहे किंवा एनर्जी मॅनेज करून आपण आपला माइंडसेट ज्या वेळेला बदलतो त्यावेळेला खऱ्या अर्थाने पैशाचा ओघ म्हणजे पैसा म्हणजे नुसतं पैसा नाही तर धनो धनो काय धनवान होण्यासाठी म्हणजे एक झालं श्रीमंत आणि एक आहे धनवान म्हणजे सगळ्या दृष्टीने धनवान होण्यासाठी म्हणून आपण काय करू शकतो किंवा कशा प्रकारे आपण माइंडसेट बदलू शकतो असं आपलं आपल्या सगळ्यांना माहिती आहे की 21 दिवसाचं आपलं सेशन असतं ज्याच्यामध्ये आपण वेल्थ मिरॅकल्स असं आपण घेतो. तर ते परत एकदा आपण कसं करू शकतो असं मी घेणार आहे. तर ज्या वेळेला आपण वेल्थ बद्दल बोलतो त्यावेळेला बरेच वेळेला आपल्याला असं वाटतं की माझ्याकडे पैसे नाहीयेत, मला पैसे मिळत नाहीत किंवा माझ्याकडे ऑफिसमध्ये पॉलिटिक्स आहे त्याच्यामुळे मला काही स्कोप नाही, मला काही कोणी अप्रिशिएट करत नाही वगैरे वगैरे असं किंवा आपल्या काही संकल्पना असतात की आपल्याला व्यवसायामध्ये काही अ, आर्थिक उलाढाली होत नाहीये किंवा आर्थिक चांगला नफा होत नाहीये किंवा व्यवसायामध्ये किंवा नोकरीमध्ये. तर ह्या दोन्ही गोष्टी ह्या आपल्या आपण कसा विचार करतो किंवा पैशाच्या बाबतीतले आपले विचार किंवा पैशाच्या बाबतीतली आपली मानसिकता ह्याच्यावरती असतं. हे तुम्हाला माहिती आहे का? म्हणजे शक्यतो मिडल क्लास लोकांना लहानपणापासून याच गोष्टी बिंबवल्या जातात की पैशाच्या बाबतीत नकारात्मकता, पैशाच्या बाबतीत नकारात्मक बिलीफ्स किंवा आपल्याकडे हे आपल्याला शक्य नाही, हे आपण करू शकत नाही, हे आपलं काम नाही, हे आपल्याला जमण्यातलं नाही, हे आपण हे काय ऐरागेराचं काम म्हणजे अनेक वेळेला पैशाच्या बाबतीतल्या ज्या काही उदाहरणं, पैशाच्या बाबतीतले जे काही गोष्टी असतात, त्यावेळेला आपल्याला समाजाकडनं, आपल्या घरातल्या लोकांकडनं, आपल्या मित्रांकडनं, आपल्या नातेवाईकांकडनं म्हणजे सगळीकडनंच आपल्याला नकारात्मकच गोष्टी आपल्यावरती बिंबवल्या जातात किंवा नकारात्मकतेकडेच आपला जास्त करून मानस असतो आणि आपण तशाच पद्धतीने विचारही करायला लागतो, की अ, मला ना बिझनेस करायचा पण माझ्या पैशामुळे मागे पडतात. अशी वाक्य मी खूप लोकांकडून ऐकते. ऍक्च्युअली बिझनेस हा पैशामुळे मागे पडत नाही किंवा बिझनेस हा पैशामुळे कधीच अडकत नाही. बिझनेस हा काहीतरी वेगळ्या गोष्टींमुळे अडकतो आणि ज्यावेळेला तुमची मानसिकता बदलायला लागते, त्यावेळेला ही एनर्जी, मनी एनर्जी बदलायला लागते आणि मग आपल्या आयुष्यामध्ये बदल व्हायला लागतो. म्हणजे काय तर अपॉर्च्युनिटीज यायला लागतात आणि त्या अपॉर्च्युनिटीज यायला लागल्यावरती मग आपल्या आतमध्ये अनेक प्रकारच्या गोष्टींमध्ये बदल होऊन आपल्याला ते दिसायला लागतं आणि मग आपण त्या गोष्टी
बघायला लागतो किंवा आपण त्या गोष्टी आपल्याला कळायला लागतात. आणि बरेच वेळेला काय होतं, की आपल्या रिलेशनशिपमध्ये प्रॉब्लेम्स चालू असतात. रिलेशनशिपमध्ये खूप काही तणाव ग्रस्त गोष्टी असतात आणि मग त्याच्यामुळे आपले पैशाचे ब्लॉक्स असतात. म्हणजे बरेच वेळेला आपल्याला वाटतं, की पैशाचे प्रॉब्लेम हे पैशामुळे असतात. तर ते तसं नाही. तर हेल्थमध्ये काही इश्यू असतात. आणि त्याच्यामुळे आपण आपली एनर्जी ब्लॉक केलेली असते आणि तिथे आपण अडकलेलो असतो. रिलेशनशिपमध्ये आपले इश्यूज असतात. रिलेशनशिपमध्ये तणावामध्ये आपण जगत असतो आणि एक वेगळ्या स्ट्रेसवरती आपण जर असू, हेल्थ आणि रिलेशनशिप, तर आपले पैशाचे किती पण गोष्टी आपण टूल्स वापरले, व्हिज्युअलायझेशन केलं किंवा इतर गोष्टी केल्या, तरी सुद्धा ते बरेच वेळेला आपल्याला ते त्रास देतं किंवा ते वर्क होत नाही. कारण आपण ती एनर्जी आपण ब्लॉक केलेली असते. बरेच वेळेला कार्मिकही काही गोष्टी असतात. आपण बघितलं असेल, की अनेक वेळेला आपल्याला खूप मोठा घाटा होतो. म्हणजे बिझनेसमध्ये काहीतरी नुकसान होतं, हेल्थमध्ये काहीतरी नुकसान होतं, मोठं बिल येतं, खूप काही आजारपण सुरू होतं, डॉक्टरांना भरपूर पैसे जातात, ट्रीटमेंटला खूप पैसे जातात. आपलं कोणीतरी येतं आणि आपल्याकडनं काहीतरी पैसे घेऊन जातं आणि परतच करत नाही. म्हणजे असे पैशाच्या बाबतीत वेगवेगळ्या प्रकारे आपण अडकलेलो असतो आणि हे सगळं आपलं हे कार्मिक असतं. म्हणजे आता आपल्याला लक्षात आलं पाहिजे, की एक मानसिकतेमुळे आत्ताच्या मानसिकतेमुळे, बिलीफ सिस्टममुळे काही गोष्टी असतात ज्याच्यामध्ये अडचणी असतात आणि दुसरं असतं, की आपण अ, वेगवेगळ्या प्रकारे काय म्हणतात वेगवेगळ्या प्रकारे अ, अडकलेलो असतो. ते कार्मिक असतं. म्हणजे आपण कोणाचं तरी देणं-घेणं आहे. आपण कशाप्रकारे येऊन खूप मोठा पैसा निघून जातो. म्हणजे एखाद्या हेल्थ प्रॉब्लेमसाठी खूप पैसा आयुष्यभर नुसते हेल्थचेच प्रॉब्लेम सगळ्या पूर्ण फॅमिलीचे, आपले स्वतःचे म्हणजे आयुष्यभर नुसता पैसा हा डॉक्टरांकडेच जातो. आयुष्यभर नुसते डॉक्टरांची बिलं भरतोय. काही जणांचं आयुष्यभर नुसते बिझनेसचे घाटेच म्हणजे चालू आहे. काही जणांचं असं असतं, की किती पण केलं तरी सुद्धा ह्याच्यातून बाहेरच येत नाहीये. नुसतं आपलं ते ट्रेडमिलवरती धावतोय. असंच वाटतंय, की आपण आपलं धावतोय पण पुढे जातच नाही. तिथल्या तिथेच धावतोय. खूप मेहनत करतोय पण काही वर्कआउट होत नाही. अशा वेगवेगळ्या स्थितीमधून अनेक लोकं जात असतात आणि त्याच्यामुळे आपल्याला कळत नसतं, की नक्की काय करायला पाहिजे. तर ह्याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला हे ओळखता आलं पाहिजे, की नक्की पैशाच्या बाबतीत माझे काय विचार आहेत. म्हणजे पैसा जर मी म्हटला तर माझ्या डोक्यामध्ये काय येतं आणि ते समजण्याचा थोडासा प्रयत्न करायचा आहे. आज आपण काय करणार आहोत, मी तुम्हाला वेगवेगळे असे अ, काय म्हणता येईल त्याला वेगवेगळे क्लू देणार आहे किंवा वेगवेगळे असे प्रश्न टाकणार आहे आणि त्याच्यावरती आपण डोळे बंद करून चिंतन करणार आहोत. जेणेकरून तुम्हाला तुमचं पैशाच्या बाबतीतला माइंडसेट, तुम्हाला तुमच्या पैशाच्या बाबतीत माझे काय बिलीफ्स आहेत किंवा पैशाच्या बाबतीत माझे काय विचार आहेत, हे थोडंसं आपल्याला करायला लागेल. जे मी माझ्या लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या वर्कशॉपमध्ये घेते. परंतु अ, ज्या लोकांनी केलेलं नाहीये किंवा जी लोकं नवीन आहेत, त्यांच्यासाठी म्हणून मी हे सगळं पूर्ण एक्सप्लेन केलं. तिथे आपण संपूर्णपणे पैशाच्या बाबतीत काय करायचं, कसं करायचं, व्हायब्रेशन्स कसे होतात, हे आपण सगळं शिकतो. बरेचसे जण इथे आहेत, ज्यांना हा विषय माहिती आहे. पण परत एकदा जरा एक वेगळ्या पद्धतीने घ्यावा, म्हणून मी हा पूर्ण महिना ह्याच्यावरती घेणार आहे. त्यामुळे अ, सगळेजण ओके आणि रेडी आहात का? येस म्हणून टाइप करा. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपली पैशाची जी एनर्जी आहे किंवा पैशाच्या बाबतीतले जे व्हायब्रेशन्स आहेत, ते आपले अलाइन नसतात आपल्या गोलशी आणि म्हणून आपल्याला त्याच्यामध्ये सकारात्मक किंवा आपल्याला जे पाहिजे असतील ते रिझल्ट मिळत नाही. तर आपल्याला ती फ्रिक्वेन्सी बदलायची, आपल्याला ते व्हायब्रेशन्स वरती काम करायचं आहे, जेणेकरून आपल्याला जे हवं आहे, ते गोल आपलं अलाइन होईल. आता काय करायचंय, की तुम्ही जरा विचार करून यायचा आहे पुढच्या सेशनला, की मला नक्की पैशाच्या बाबतीत काय हवंय? म्हणजे मला एवढे-एवढे महिन्याला इन्कम हवंय किंवा मला बिझनेसमध्ये एवढा-एवढा प्रॉफिट हवाय किंवा मला बिझनेसमध्ये एवढा टर्नओव्हर हवाय किंवा माझ्या
करिअरमध्ये मला इथपर्यंत पोहोचायचं आहे आणि एवढे पैसे कमवायचे आहेत. म्हणजे नक्की पैशाच्या बाबतीत जर तुम्हाला अ, विचारलं गेलं तर नक्की तुम्हाला काय हवंय याची क्लॅरिटी आपल्याला अ, असली पाहिजे. त्याच्यावरती आपण बऱ्याचशा लोकांनी याच्यावर काम केलं असेल, पण तरी सुद्धा ज्यांनी केलं नाही त्यांच्यासाठी म्हणून मी सांगते. त्यामुळे आज आपण मेडिटेशनमध्ये थोडंसं हे फाइंड आउट करण्याचा प्रयत्न करणार आहोत, की नक्की पैशाच्या बाबतीत माझे काय विचार आहेत, पैशाच्या बाबतीत माझी काय मानसिकता आहे. हे जर कळलं, तर मग त्याची उत्तरं तुम्ही तुमच्या स्वतःलाच द्यायची आणि त्याच्यावरून तुम्हाला लक्षात येईल, की मी पैशाच्या बाबतीत माझा माइंडसेट हा बिलियनियरचा आहे, मिलेनियरचा आहे, की कसला आहे. मी एक तुम्हाला अ, एक क्वेश्चनर 50 प्रश्नांची सूची देणार आहे. त्याची उत्तरं येस ओर नो मध्ये द्यायचं आहे आणि त्याचे मार्क पण तुम्हीच तुम्हाला द्यायचे आहेत आणि त्याच्यातून तुम्ही तुमचा माइंडसेट कसा आहे हे शोधू शकता. म्हणजे मिलेनियरचा आहे, बिलियनियरचा आहे, पुअर आहे, रिच आहे, असं सगळं तुम्ही त्याची उत्तरं शोधू शकता. तर तो मी तुम्हाला आपल्या ग्रुपमध्ये शेअर करेन आणि मग ते पुढच्या सेशनपर्यंत तुम्ही ते सोडवून रेडी ठेवा. म्हणजे तुम्हाला कळेल, की आपण नक्की काय करतोय ते. ठीक आहे? डोळे बंद करायचे आहेत. डोक्यापासून पायाच्या अंगठ्यापर्यंत संपूर्ण शरीर शिथिल करायचं आहे. प्रत्येक अवयव बघायचा आहे आणि प्रत्येक अवयव शिथिल करायचा आहे आणि संपूर्ण शरीर हळू-हळू, हळू-हळू स्थिर करायचं आहे.
आपल्या श्वासाकडे लक्ष द्यायचं आहे. येणारा प्रत्येक श्वास आणि जाणारा प्रत्येक उच्छ्वास बघायचा आहे. श्वासाकडे व्यवस्थित लक्ष द्या. कुठलाही श्वास आपल्या लक्षातून, निरीक्षणातून सुटता कामा नये. आता आपण असा विचार करायचा आहे, की ज्यावेळेला आपण पैसा असा विचार किंवा पैसा हा शब्द म्हटल्यावरती सर्वप्रथम माझ्या मनामध्ये काय प्रश्न येतो किंवा काय शब्द येतो? काही जणांना पैसा म्हटल्यावरती दुःख, पैसा म्हटल्यावरती आनंद, पैसा म्हटल्यावरती अ, सत्ता, पैसा म्हटल्यावरती अपमान, जे काही, जे तुम्हाला वाटतं, पैसा म्हटल्यावरती मला काय वाटतं हा शब्द शोधायचा. एकच शब्दात उत्तर शोधायचं आहे. फर्स्ट शब्द जो डोक्यात येतो तो ते तुमचं उत्तर आहे. पैशाच्या बाबतीत माझे काय ग्रह आहेत? मला पैसा आवडतो का? की केवळ जगण्यापुरता लागतो म्हणून मी काही पैसे कमावते? मला आवडत नाही, पण मला पैशाची आवड नाही. केवळ जगण्यासाठी लागतात म्हणून मी करते, असे आपली मतं आहेत का? किंवा असं आपण आहोत का? पैसा पोटापुरता असला पाहिजे, की खूप असला पाहिजे? याच्याबद्दल आपली काय मतं आहेत? या सगळ्यावरती विचार आणि चिंतन करायचं आहे. मला खूप पैसा हवा आहे, पण मला आता हे शक्य नाहीये, कारण माझं खूप वय झालेलं आहे. मी रिटायर झालेली आहे किंवा मी खूप यंग आहे किंवा माझ्याकडे स्कोप नाहीये, माझ्याकडे वेळ नाहीये.
अशा काही गोष्टी वाटतात का? श्रीमंत म्हटल्यावरती आपल्या डोळ्यासमोर काय प्रतिमा येते? खूप पैसे, खूप सत्ता, खूप ऐश्वर्य, खूप सोनं, नाणं, दागिने. तर काय डोळ्यासमोर येतं? आपण खूप पैसे मिळवू शकतो आणि ते अशक्य नाहीये. त्याच्यावर आपली खात्री आहे का? आपल्याला जरी आनंद नसेल मिळत, परंतु पैशाने आपण अनेक उपयोगी वस्तू विकत घेऊ शकतो किंवा सर्व्हिसेस विकत घेऊ शकतो, ज्याच्यामुळे आपल्याला आनंद मिळू शकतो. आपल्या डोळ्यासमोरून एक मोठा पैशाचा प्रवाह आपल्याकडे येत आहे असं इमॅजिन करा. खूप पैशाच्या नोटा आपल्याकडे येत आहेत प्रवाहाबरोबर. म्हणजे पैशाच्या नोटांचाच प्रवाह आहे, मोठा लाट आहे आणि ती आपल्याकडे येत आहे असं इमॅजिन करायचं किंवा असं बघायचं. आपल्या डोळ्यासमोरून खूप काही नाणी येत आहेत. खूप काही सोन्याची नाणी, पैशाची नाणी, अशी सगळ्या नाण्याचा प्रवाह आपल्यापर्यंत येत आहे असं बघायचं आहे. ते कधीतरी इमॅजिन केलं असेल, कधीतरी बघितलं असेल. YouTubeवर वगैरे हे सगळे पिक्चर्स आपल्याला दिसतात. आता त्या प्रवाहातून खूप काही दागिने आपल्याकडे येत आहेत असं इमॅजिन करायचं आहे. चारी बाजूला दागिने आहेत आणि त्याचे प्रवाह आपल्यापर्यंत येत आहेत. एक सोनेरी प्रवाह आपल्याकडे येत आहे असं इमॅजिन करायचं आहे आणि त्या सोनेरी प्रवाहामध्ये पैसे आहेत, नाणी आहेत, दागिने आहेत, असं बघायचं आहे.
पण काही गोष्टी विकत घेतो, काही गोष्टींचा उपभोग घेतो, सर्व्हिसेस. त्यांच्यासाठी पैसे देताना आपल्याला वाईट वाटतं का? मी धनवान होऊ शकते याच्यावर आपला विश्वास आहे का? आपल्या श्वासाकडे लक्ष द्यायचं आहे. आपल्या शरीराकडे लक्ष द्यायचं आहे. आणि हा जो एक्सरसाइज आहे हा आत्ता पूर्ण नसेल झाला, तर नंतर केलात तरी चालेल, पण हा पुढच्या सेशनपर्यंत पूर्ण करून यायचा आहे. आपल्या खोलीतील आवाजांकडे लक्ष द्यायचं आहे, खोलीच्या बाहेरील आवाजांकडे लक्ष द्यायचं आहे. संपूर्ण लक्ष आपल्या खोलीत, आपण जिथे बसलेलो आहोत तिथे, खोलीच्या बाहेरील आवाजांकडे. आणि मग दोन्ही हाताचे तळवे एकमेकांवरती घासून आपल्या डोळ्यांवरती ठेवायचे आहेत. दोन्ही हाताचे तळवे एकमेकांवरती घासून आपल्या डोळ्यांवरती ठेवायचे आहेत. आपल्या स्वतःचे आभार, ब्रह्मांडाचे आभार, वैश्विक ऊर्जेचे आभार आणि आपल्या डोळ्यांना एनर्जी देऊन आपल्या हातांमध्येच डोळे उघडायचे आहेत. ज्यावेळेला तुम्ही रेडी असाल त्यावेळेला डोळे उघडायचे. आजच्या सेशनमध्ये आपण हे बघितलं की ओव्हरऑल मी काही तुम्हाला प्रश्न विचारले आणि त्या प्रश्नांची उत्तरं ही विचार करून नाही द्यायची. त्याची उत्तरं ऑन दी स्पॉट इमिजिएटली आली पाहिजेत. म्हणजे ज्यावेळेला ते इमिजिएटली येतात याचा अर्थ त्या तुमच्या बिलीफ सिस्टम तुमची धारणा आहेत. आपल्याला विचार करायला लागला नाही पाहिजे आणि विचार करून उत्तर नाही द्यायचं आहे. लगेच ते म्हटल्यावरती काय वाटतं असं हे करायचं. तर आता तुम्हाला एक थोडासा होमवर्क आहे, की पुढच्या सेशनला येईपर्यंत नक्की आर्थिक बाबतीत मला काय हवंय ह्याची क्लॅरिटी जर असेल, तर आपण काही एक्सरसाइज करणार आहोत. ते एक्सरसाइज तुम्हाला चांगल्या पद्धतीने करता येतील. जर तुम्हाला नक्की तुम्ही बिझनेसमध्ये असाल, जॉबमध्ये असाल, रिटायर्ड असाल किंवा कुठेही असाल, आपल्याला जन्मापासून मृत्यूपर्यंत प्रत्येक गोष्टीसाठी पैसे लागतात. त्यामुळे तुम्ही कुठल्याही स्टेजला जरी असाल, तरी तुम्हाला पैशाची गरज आहे. त्याच्यामुळे नक्की मला पैशाच्या बाबतीत काय हवं? असं जरा थोडंसं आपण विचार करून यायचं आहे आणि मग आपण वेगवेगळ्या व वेगवेगळ्या आपण टेक्निक्स बघणार आहोत. पूर्ण महिना आपण या विषयावर करणार आहोत. ओके. थँक यू व्हेरी मच. परत एकदा भेटूया पुढच्या गुरुवारी. तोपर्यंत धन्यवाद.